विष्णुदास पुंडलिकराव बेंबडे, राहणार लेंडेगाव, हाल मुक्काम संभाजीनगर येथे राहतो. आज तहसीलदार आपल्या रस्त्याची पाहणी करून रस्ता खुला करण्यासाठी आले होते आणि या ठिकाणी आपण जी भूमिका मांडत की हा जो रस्ता ज्या ठिकाणी काढला जातो तो सर्वे नंबरवर नसून पाऊल वाटेवर आपण निकाल दिला आहे गाडी वाट म्हणून. काय सांगणार मग या प्रकरणामध्ये नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि तुमचं काय मत आहे की शेतकऱ्याला रस्ता देण्याच्या बाबतीत किंवा हा रस्ता जो आपण आज तहसीलदार परत गेलेले त्या ठिकाणी? शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठी आमची कधीही ना नाही. पूर्वीपासून आमच्या आजोबाच्या काळापासून किंवा पूर्वीपासून शेतकरी त्याच रस्त्याने बघत आहेत. परंतु त्यावेळेस त्यांच्याकडे ट्रॅक्टर नव्हते, मोटरसायकली नव्हत्या. आज त्यांची ती गरज निर्माण झाली म्हणून ते मागतायत आणि शासनाने चुकीचा निर्णय दिलेला आहे. तहसीलदार साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे, पायवाटेला किंवा वहिवाटेला त्यांनी गाडी रस्ता म्हणून दिलेला आहे. याला आमचं चॅलेंज आहे. कारण अन्याय कोणावरच होऊ नये. ह्या जे मूळ शेतीमालक आहेत त्यांच्यावर नको आणि जे रस्ता मागतायत त्यांच्यावर नको. समजा आम्ही ह्याला चॅलेंज दिलं पुढे तहसीलदार साहेबांच्या निर्णयाला आणि चुकीचा निर्णय म्हणून हायकोर्टानं रद्द केलं तर त्यांना रस्ता दुसरीकडून द्यावाच लागेल. त्यापेक्षा त्यांनी आताच पूर्ण अभ्यास करून जिथून रस्ता देणं योग्य राहील तिथून रस्ता द्यावा, असं माझं म्हणणं आहे. कारण शेतकऱ्याला वेठीस धरणं किंवा आमचे अडील तट्टूपणाची भूमिका नाही. म्हणजे अडवणूक नाही. रस्ते देण्याबाबत आप सकारात्मक आहात. आम्ही आहोतच ना. आता सुद्धा त्याच रस्त्याने ते वागतायत. त्यांची जनावरं त्या रस्त्याने जात आहेत. फक्त त्यांना वाहनाचा रस्ता पाहिजे आणि तोही 12 फुटाचा. आता 12 फुटाचा रस्ता देणं किती रस्ते दिलेत? आमच्या शेतातून प्रत्येक गावाला रस्ता दिलेला आहे आणि हा सुद्धा रस्ता आमच्या शेतातून आहे. तरी आम्ही काही म्हणत नाही. परंतु 12 फुटाचा रस्ता मागणं अत्यंत चुकीचं आहे. मग कोणते रस्ते तुमच्या शेतातून गेले ते? केंद्रेवाडी, मावलगाव, ढाळेगाव, वैरागड हे रस्ते आमच्या शेतातून गेलेले आहेत म्हटलं तर. आणि आणखी हा रस्ता आणखी द्यायचा म्हटलं तर आमचीच जमीन चालली. आज जमिनी फुटावर आलेल्या आहेत. म्हणजे आज गुंठेवर आले आहेत, उद्या फुटावर येतील. त्यामुळं सरकारने मग द्यावायचा मोबदला आणि रस्ता घ्यावा. सरकारला द्यायचंच नाही ना. सरकारला एवढा कनवळा वाटत असेल त्या शेतकऱ्याविषयी तर द्यावा. आता शेतकऱ्याला जर उद्या हेलिकॉप्टर आलं आणि शेतकऱ्याकडे हेलिकॉप्टरचा रस्ता द्या म्हणलं तर आम्हाला शक्य आहे का? की हेलिकॉप्टर आमच्या रस्त्या बांधून द्या म्हणलं तर कसं शक्य होईल? विमानतळ बांधून द्या म्हणलं तर कसं शक्य होईल? असंच आहे ना. नेमकं कुठून रस्ता त्या शेतकऱ्यांना द्यावा असं तुम्हाला वाटतं? सरकारने अभ्यास करावा आणि आपल्याकडे नंबर धुरा म्हणून एक शब्द आहे. नंबर धुऱ्याने द्यावा. म्हणजे एका शेतकऱ्याचं नुकसान न होता ज्यांची म्हणजे सामायिक शेती राहील तिथून द्यावा रस्ता. तिथं वाद राहणार नाही कोणाचे आणि सरकारला कायद्यानुसार केल्याचं वाटेल. आज कसं झालंय, की काही न विचार करता तहसीलदार साहेबांनी निर्णय देऊन टाकला. लेंडेगाव ते चिखली या रस्त्यावरून रस्ता तयार करावा. मग लेंडेगाव चिखली रस्ता तिथून नाहीच ना. नाही तर मग दाखवायला पाहिजे त्यांनी. माझं उगाच काहीतरी जुजबी कारण देऊन नाही, नाही इथूनच जातो असं असं दडपशाही करणं हे योग्य होणार नाही. त्यांनी योग्य तो अभ्यास करून आणखी सखोल अभ्यास करावा. त्या निर्णयावरच अडून राहण्यापेक्षा अधिकारी येतील, अभ्यास करावा. इथल्या स्थानिक लोकांशी चर्चा करावी. जुनी जाणती माणसं असतील त्यांच्याशी चर्चा करावी आणि प्रत्यक्ष पाहणी करावी किंवा पूर्वी कधी तिथून गाडी गेलेली आहे का? त्या रस्त्याने कधी बैलगाडी गेलेली आहे का? नाहीच गेलेली कधीच. कारण जुनी माणसं आता मी सुद्धा लहानाचा इथंच मोठा झालेला आहे. आज माझं वय वर्ष 67 आहे. मला सुद्धा कळते पण त्या रस्त्याने कधीच गाडी गेलेली नाही शेतकऱ्याची. कारण शेतकऱ्याला दुसरीकडून आणावा लागायचा रस्ता. त्यावेळेस तर काही 12 महिने गाड्या वाहत नव्हत्या. पण ज्यावेळेस कधी शेतीचे माल निघेल त्यावेळेस तो दुसऱ्या रस्त्याने जायचे. इथून कधीच गाडी गेलेली नाही. मग हे शेतकरी खोटं बोलतायत खरं तर. काही शेतकरी म्हणतात आमच्या लहानपणीतून गाड्या गेल्या. गेलीच नाही तिथून गाडी कारण पुढे नाला आहे, ओढा आहे आणि तिथं खूप खोल रस्ता आहे आणि पावसाळ्यात खूप जोरात पाणी येतं. त्यामुळे तो रस्ता बंद करून चालणार नाही. आज सुद्धा शासनाने तसं केलं तरी चालणार नाही तो रस्ता बंद करून. शासनाला तिथं कायमस्वरूपी समजा झालाच रस्ता तर पूल किंवा काहीतरी द्यावं लागेल. हे पुढचं आहे. परंतु शासन जे मत इथूनच रस्ता आहे, हे सर्वस्वी चुकीचं आहे असं माझं तर स्पष्ट मत आहे. आणि याला आम्ही जर चॅलेंज केलं तर शासनाला हा रस्ता रद्द करावा लागेल असं मला वाटतं. आता जसं पाहिलं गेलं तर तहसीलदार, SDM असतील किंवा जिल्हा न्यायाधीशाचा देखील निर्णय तुमच्या विरोधात गेलेला आहे. त्याचे काय कारण असणार आहेत? म्हणजे काय? याचं कारण एकच आहे. तहसीलदार साहेबांनी 2008 साली हा निर्णय दिला आणि गप्प बसले तहसीलदार साहेब. SDMने दिला, वरच्या न्यायालयाला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय. मग का रस्ता करत नाहीत असं आमचं म्हणणं आहे.
करणार रस्ता तुम्ही मग या रस्ता करा, पण करू शकत नाही ते रस्ता, कारण त्यांना माहित आहे की हा निर्णय चुकीचा आहे, असं आमचं ठाम मत आहे. म्हणजे चुकीचा निर्णय असेल त्याचा फेरविचार करावा आणि जिथून रस्ता काढणं योग्य असेल तिथून रस्ता काढावा, त्यांची अडवणूक करू नये आणि आमच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची एवढीच मागणी आहे, एकच मागणी आहे की कुणाला नको, कारण आम्ही गुण्यागोविंदाने राहतो इथं, पिढ्यानपिढ्या इथं वागतो, पण शासनाच्या एका निर्णयामुळं आज आमच्यात वितुष्ट निर्माण झाले. 30 वर्षापासून एकमेकाचे आम्ही वैरी झालो आहोत, विरोधक झालो आहोत. राजकारणामध्ये, निवडणुकीमध्ये किंवा साधं बोलणं नाही किंवा जाणं नाही. बायासुद्धा कलकल करतात येऊन तिथं. म्हणजे बायकासुद्धा विरोधी बोलतात आमच्या. म्हणजे आमचं काही नसतं. शासनाच्या एका फटकाऱ्यानं हे सर्व गोष्टी झाल्यात. शासनाने याच्यावरही विचार करावा. हे सामाजिक वीण विस्कटते याच्यामुळे. येस. सामाजिक जी जडणघडण खेडेगावातली होती, ती सुद्धा ह्या निर्णयामुळं बदलून चालली. हा शासनाने अभ्यास करावा, इथे यावं, प्रत्येक माणसाचं मत जाणून घ्यावं आणि शासनाने प्रत्यक्ष पाहणी करावी. परिस्थितीचे पुरावा त्यांना सुद्धा लक्षात येईल की इथं खरंच काय होतं आणि मग निर्णय द्यावा आणि तो निर्णय आम्ही मान्य करू मग सर्वच. दिनेश तुकाराम बेमडे, राहणार लेंडेगाव. इथं माझी 130 गटमध्ये शेती आहे आणि हा जो शासनाने निर्णय दिलेला आहे तहसीलदारनं, त्यावेळेस आमचे वडील होते, ते शेतीकडे बघायचे. दुसरे कोणी सोबत नसल्यामुळे त्याला माहितीची ह्याचे शासन दरबारी काही माहिती नसल्यामुळं शासनाने निर्णय दिला आणि शासनाने तो रस्ता काढला. त्यामुळं मी ढाळेगाव रस्ता नसताना माझ्या वैयक्तिक रानातून मी रस्ता दिला. आता हा रस्ता दिला त्या 130 गटामधून 5 एकर शेती असून म्हणजे त्याचे 3 भाग झालेले आहेत आणि मला शेती कसायला पण अडवणूक होते. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की शासनाला, की शासनाने खरंच कुठल्या तरी नियमाचा किंवा पूर्वीच्या नकाशाचा आधार घेऊन त्या ठिकाणून त्यांना रस्ता द्यावा, असे माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला रस्ता देण्याच्या विरोधात नाही. विरोधात नाही, पण शासनाने नियमानुसार रस्ता द्यावा. सर्व नंबर असेल किंवा सातबाऱ्यावर गाडी मार्ग असेल. किती रस्ते द्यायचे? ते मावळगावला रस्ता गेला, केंद्रेवाडी गेला, वैरागड गेला. सर्व बेमडे कंपनीचे रस्ते गेलेले आहेत आणि हा जो रस्ता आहे तो आमच्या बेमड्याचा सर्व 2 नंबरचा रस्ता आहे आणि तो आमचाच होता वैयक्तिक. परंतु तो वैयक्तिक रस्ता त्यांनी वहिवाट म्हणून त्याच्यावर माननीय तहसीलदार साहेबांनी निर्णय दिला आणि आमच्यावर त्यांनी अन्याय केला असं मला वाटतंय. त्यांना रस्ता तर द्यावाच नाही असा विषय नाही, पण त्यांना कुठला तरी योग्य होईल, कुठून तरी 2-4 सर्व नंबरमधून एखादा रस्ता दिला तर सर्वांचा फायदा होईल, असं शासनानं लक्षात घ्यावं आणि त्यांना रस्ता द्यावा. त्याशी आम्ही सहमत आहोत. करू चाल. मी मदन पुंडलिकराव बेंबडे, राहणार लेंडेगाव. येथील शेतकरी व पोलीस पाटील आहे. सर, गेल्या 2-3 महिन्यापासून आमच्या पोलीस प्रशासनाच्या सारख्या चक्रा चालू आहेत रस्त्यासाठी. 2008 मध्ये जो रस्त्याचा निर्णय लागला होता, त्या निर्णयाचा आधार घेऊन त्यांनी वहिवाटीवर रस्ता काढण्याचं ठरविलं. पण माझं एक म्हणणं होतं की मी मॅडमशी चर्चा केली, सगळ्या गावकऱ्याशी चर्चा केली की रस्ता तर देणं आहे, तुम्हाला लागणारा रस्ता आहे, आमचंही काही दुमत नाही. पण अर्जदार जे आहेत त्यांनी त्यांच्या जमिनीवर आहेत आमच्या जमिनीपेक्षा, आणि अर्जदाराने एक विचार करावा की जे आपल्याला शेताला जाण्यासाठी जो मार्ग नंबरधुरा जवळ पडेल, त्या नंबरधुऱ्याने त्यांनी रीतसर मागणी करावं. हा आमचा वैयक्तिक रस्ता आहे. आमच्या भाऊनी गुरुजीने सांगितल्याप्रमाणे हा आमचा वैयक्तिक वहिवाटीचा रस्ता आहे. आमच्यापुरता मर्यादित आहे हा रस्ता. पण गेले 8 पासून निकाल लागून सुद्धा ते वैयक्तिक लोक माझ्या शेतातून वागतात आता सध्याच्याला. मी कधी त्यांना अडवायची तक्रार केली नाही किंवा अडविलं नाही किंवा काही केलं नाही. आमचा हेतू हा रस्ता अडवायचा नाहीच, पण त्यांनी शासनाकडे योग्यरित्या रस्ता मागून रस्ता मिळवून घ्यावा हेच आमची अपेक्षा आहे, आम्हाला त्रास न देता. तुमचं ऐकून मंडळ अधिकाऱ्याने पंचनामा केल्याचा देखील आरोप आहे. नाही ना सर, मी मंडळाधिकारी साहेबांनी नाव विचारले, मी नाव सांगितले. आता आमच्याच परिवारातले नाव होते. शिवाजी उर्फ शिवराज बेंबडे, त्यांचं नाव सातबारला होतं, मला माहीत आहे. मी सांगितलं पण त्यांनी ते चुकीचं ठरवलं आणि त्यांनी पुन्हा नंतर शहानिशा केली. पण असं नाहीच ना, मंडळ अधिकारी असतील ते माझे वरिष्ठ आहेत, तसे आपले तलाठी साहेब असतील ते माझे वरिष्ठ आहेत. ते माझ्या सांगण्यावर काम नाही करणार आणि त्यांनी काही चुकीचं नाही केलं. त्यांचं म्हणणं होतं त्यांनी चुकीचा पंचनामा केला, पण असं काही झालं नाही. त्यांनी काही चूक केली नाही. सर्वे नंबरवरून रस्ता देण्यास तयार आहेत का तुम्ही शेतकरी? हो सर, द्यावंच लागेल ना. त्या ठिकाणी आम्ही असतो, आम्हाला पण रस्ता लागला असता आज. पण त्यांची मनस्थिती अशी झाली आहे, 2 नंबर धुरे आणि चिखली रस्ता म्हणतात ते. चिखली रस्ता ऑलरेडी डांबरीकरण झाले केंद्रेवाडीपर्यंत. तिथून पुढं अंधुरी गेला आणि चिखली गेला.
ते मागतात, पण शिवरस्त्यावरून ऑलरेडी चिखली रस्ता झालायच ना. मग एवढे सगळे शेतकरी रस्ते देण्याच्या संदर्भात सगळी संमती असताना हम्म. हा रस्ता इथूनच द्यावा नाही, त्यांचा आटास काय हे आमच्या लक्षात नाही. त्यांचा खूप आटास आहे या रस्त्यासाठी. का त्यांचं असं झालंय की शासनाचा कायदा तरतूद अशी आहे की मागल त्याला रस्ता मिळालाय असं त्यांच्या डोक्यात आहे आणि ते इथून जवळ पडतंय असं त्यांना वाटतंय, पण असं नाही ना. आता आमच्या गावचा विचार केला तर सरासरी क्षेत्र कमी आहे. अंधुरी, खंडाळी अशा मोठ्या गावाचं जर क्षेत्र धरलं 5-5 किलोमीटरच्या लांब जावं लागतं रस्त्यासाठी. मग त्यांना जे सोयीचा वाटतो रस्ता, समजा नंबर बांधाचा, त्या नंबर बांधाच्या रस्त्यानं रितसर मागणी करून त्यांनी रस्ता घ्यावा. आमचं काही म्हणणं नाही. समजा जरी आज ते चिखली पायमार्गाने जरी चिखली डांबर रोड रस्त्याने जरी मागितली तर तेही जमीन आमचीच आहे, किंवा नंबर दुऱ्याने जरी मागितली तर आमचीच आहे. आम्हाला देणंच आहे कुठून तरी रस्ता, पण ह्या रस्त्यासाठी त्यांनी आटास करू नये असं माझं म्हणणं आहे.